अर्थातच अख्खा मसूर हे हॉटेलची स्पेशालिटी आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्यावेळी आपण एंटर करतो अर्थातच सिनेसृष्टीवरती ज्यांनी मराठी सिनेसृष्टी अधिराज्यांनी गाजवले नीलूभाऊ फुले यांचा एक पुतळा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्थातच घरंदाज मिजाज हॉटेलचे मालक आदरणीय तुषारजी सकपाल सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय जितूभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी सकपाल सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅच 7 चेंडूंमध्ये 26 धावांचा वादळी खेळ स्फोटक खेळ ज्याच्या बॅटमधून पाहिला, 4 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिले तो प्रथमेश केवणे ठरलाय सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गणेशजी भोसले सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अगदी मनस्वी स्वागत या ठिकाणी. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब भरतात सूरज. मॅन ऑफ द मॅच प्रथमेश केवणे या आपण मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब याच ठिकाणी दिला जाईल. अर्थातच आपण पाहतोय आमचे घरंदाज मिजाज हॉटेलचे मालक आदरणीय तुषारजी सकपाल सरांच्या शुभ हस्ते हा किताब प्रदान केला जाईल. अगदी खरं म्हणायला गेलं ना तर भाई या ठिकाणी साहेबांचं आगमन आणि एक घरंदाज मिजाज यांच्या माध्यमातून मसूर भाजी जी म्हटली जाते तिला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न आणि तो सध्या कर्जत तालुक्यात त्यांच्याकडून सक्सेस सुद्धा होतोय. प्रथमेशसाठी हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आदरणीय तुषारजी सकपाल सरांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. त्याच समेत गणेशजी भोसले सर, स्वतः जितूभाई पाटील, तुषारजी सकपाल यांच्याकडून प्रथमेश तुमच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब. वेल प्लेड गणेश. प्रथमेश आपण तुमच्याकडे जाऊया. चला मॅचला एकीकडे सुरुवात जरूर झाली आहे परंतु मॅच थोडा बाई आपण वेल दिलेली होती त्या वेळेच्या पुढे आपण चालतोय त्यामुळे आपण लकी ड्रॉ कडे जरूर जाऊया. या ओव्हर नंतर आपण लकी ड्रॉ कडे जाणार आहोत. चला कमिटी मेंबर्स आपण व्यासपीठाकडे या. कमिटी मेंबर्स चला या.
चला आमचे खऱ्या अर्थाने ज्येष्ठ खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीश शिंदे आपण पाहतोय, विलास राऊत. खरं म्हणायला गेलं तर भैरवनाथ गारपळी संघाचे पहिले आधारस्तंभ होते. आणि चला लकी ड्रॉकडे जाऊया. या ओव्हर नंतर आपण लकी ड्रॉकडे येणार आहोत. चला वेदांत यावरती. ओमकार चला, तुषार या आपण. दोन काढायचे आहेत ना, पहिली एक विनंती जरूर असेल, लकी ड्रॉ यावेळी 200 चिठ्ठ्या जरूर दिल्या होत्या आपण, मला वाटते. हा, ही महत्वपूर्ण आहे. कारण गतवर्षी मला माहिती आहे, गतवर्षी ज्यावेळी लकी ड्रॉ झाला त्यावेळी एक वेळ दिला होता आणि मला वाटतं पहिला त्याच्यातला मानकरी होता तो आमचा विजय दाभणे, परंतु घरी जाऊन झोपले आणि ते पारितोषिक पुढे सरकलं. बायसिकल होती अर्थातच. अगदी आपण जाऊया. कॅमेरामॅन येस या. सुयश याच्या शुभ असते, याच्यावरती संपूर्ण टाका, संपूर्ण चिठ्ठ्या पडू द्या. त्याच्यानंतर त्यांना वर खाली करा, हलवा त्या, आणि त्याच्यानंतर एक चिठ्ठी उचलली जाईल. एक चिठ्ठी जर कोणी अवेलेबल नसेल, 5 मिनिटांचा अवधी असेल निकेश राऊत त्यांच्यासाठी. वेट अँड वॉच. येस येस, कॅमेऱ्यामध्ये कव्हर होत आहे. 5 मिनिटांचा अवधी असेल, मॅच एकीकडे चालू राहील. एक चिठ्ठी काढा. एक चिठ्ठी. येस, चला नाव येऊ द्या आमच्या समोर. अगदी नाव आलेलं आहे उमेश शरद घरत. टायमिंग 5 मिनिटांचा आहे. जरी व्यक्ती अवेलेबल असेल तर मात्र हे पारितोषिक त्यांना देण्यात येईल. अर्थातच अट्रॅक्टिव्ह टी शर्ट आणि त्याच समेत स्पोर्ट शूज. चला, उमेश शरद घरात लागली गेलेत. जवळजवळ 1:27 झालेला आहे. 1:35 पर्यंत यावं लागेल या व्यक्तीला. उमेश शरद घरात. व्यक्ती कुठली आहे, गावाचं नाव लिहिलं नाहीये, तसंच राहील. ते चिठ्ठ्या तशाच राहतील, यांना काही हात लागणार नाही. चला समीर, कॉम्बॉक्स चालू होईल. 5 मिनिटांचा अवधी आहे. 1:35 पर्यंत टायमिंग लागलाय. उमेश शरद घरात. शरद कमळ बघ. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 13. 4 ओव्हरचा हा सामना. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई बॅटिंग करते कडबोली संघाच्या विरोधात. बराच काळ चेंडू हवेत आहे. कॅच इथे घेतली जाते. फलंदाज बाद नितेश भोईर. पहिला धक्का चांदई संघाला. तो नितेश भोईर. पहिला धक्का चांदई संघाला. काल मायरा 11 मार्केवाडी हा संघ क्वालिफाय झालाय.
2 सामने जिंकलेत ते जय हनुमान ढवळेपाडा संघाने आणि आता हा सेकंड राऊंडचा शेवटचा सामना. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण आशाने या क्रीडांगणावरती चालू असलेली स्पर्धा मनसे रायगड चषक. पहिली चिठ्ठी निघाली आहे. उमेश शरद घरात बहुतांशी वावेचे रहिवासी असतील. नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे, फक्त गावाचं नाव टाकायला विसरले ते. गतवर्षी फार चांगलं आहे, मी तर पाहिलंय, मला अजूनही आठवत आहे. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलाखत माझी झाली. ते म्हणतात आमच्यासाठी 5च मिनिटाचा अवधी दिला. बोला कोशांपासून चालत निघाले असते तर मागच्या रस्त्याने पोचले असते तुम्ही 5 मिनिटांमध्ये. विजय दाभणे होते पहिले वानकरी. आणि मिनी हेलिकॉप्टर सध्या वैभव थेर आजमावत असताना फेक झाले. 2 धाबा इथे चोरल्यात. राज आणि त्याच्या साथीला कॅप्टन वैभव थेर सध्या मैदानात. जयशंकर क्रिकेट संघ चांदई चांगल्या फॉर्मात आहे. मगाशी देखील दशरथने याच गोष्टीचा उल्लेख केला. या संघाकडे नवनवीन खेळाडूंचा भरणा होतोय, ही खूपच चांगली गोष्ट आहे. नवीन खेळाडू घडतायत, पुढे येत आहेत. सतरा धाबा 17 ऑन साइडला टिपिकल वैभव थेरच्या बॅट मधून आला हा षटकार. 6 धाबा. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले ते आता 23 वर 23. लाईव्ह चॅटला देखील एक वेगळ्या प्रकारची मंडळी असते, क्रीडांगणावरती असते. पहा, क्रीडांगणावरच्या मंडळीचा नाद करायचा नाही. मगाशी त्याने देखील मला झटका दिला. षटकार चला 1:32 होऊन गेलेले, टायमिंग झालेला आहे. यॉर्कर बॉल दर्शन कडून स्वतः तिथे पोहोचतो. एक धाव इथे जोडली जाते. धाव संख्या ती मात्र 24-24. धावा धावफलकावर चांदई संघाच्या. शांतमय वातावरणात क्रिकेटचा एक वेगळाच आनंद आहे. 2 सामने जिंकलेत जय हनुमान ढवळेपाडा टीमने. क्लीन बोल्ड फलंदाज बाद राज. किरण राऊत यांचे सुपुत्र. दुसरी चिठ्ठी काढा, दुसरी काढा. अगदी मजबूत माणसाने चिठ्ठी काढले. कुणाल टानगे आशाने. कुणाल टानगे लिहिले डायरेक्टली. कुणाल टानगे आशाने. आता 5 मिनिटांचा अवधी. 1:40 पर्यंत यावं लागेल. ज्याला ते पारितोषिक मिळेल ना संदीप, कुणाल टानगे राऊंड मारायला सांगू क्रीडांगणाला. राऊंड तर मारावाच लागेल. गतवर्षी आपण पाहतोय पारितोषिक आषाणीच्याच गावात गेलं होतं. अगदी झोपेतून उठून आला होता, मला आठवतंय. संकेत टानगे खरंय, गतवर्षीचा मानकरी तो. मॅच चालू करा, मॅच चालू करा, विलंब करू नका. कारण आज 7 सामने 7:50 झाली चालू, तरी सुद्धा 1:30 वाजले तरी मॅचेस कंप्लीट झालेले नाहीयेत. या घडीला आपली लास्ट मॅच चालू पाहिजे होती.
प्रयत्न चालू आहेत वैभव थेर कडून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्या मधोमध अगदी चेंडू विसावला. 2 धावा धावफलकावरती 26 धावा आहेत. तिसरं षटक ज्ञानेश्वर हिलम आलाय. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली ज्युनियर सिनियर दोन्ही टीम आहेत. स्वीपर कव्हरच्या दिशेने हा फटका खेचला गेलाय. एकच धाव इथे घेतली जाते. धाव संख्या 27. कुणाल ठाणगे आशणे. सलाम रॉकी भाई सध्या आपल्या स्टेज वरती आहेत. धीम्या गतीचा चेंडू निर्धाव डॉट बॉल. धावफलक 27-27. उद्याचे सामने पहिला सामना असेल दर्गे ब्रदर्स काटरंग विरोधात श्री 11 मोहाचीवाडी. ASC हाळ विरोधात रिया RV 11 न्यू गोल्डन पोसरी. आणखी एक फसवा चेंडू. तिसरा सामना असेल मित 11 साई विरोधात JSCC जोवेली. आणि चौथा सामना आर्या 11 विरोधात भूमी 11 समीर सॉरी तुमच्यासाठी कानूर. तांबेल. कुणाल ठाणगे उपस्थित झालेत. अगदी टायमिंग वरती आलेत. चला या बसून घ्यायचं. इथे बसा इथे बसा. तुम्ही स्थानपन्न होऊ शकता. बाकी चला अगदी बसून घ्या बसून घ्या. मॅच नंतर आपण त्या पारितोषिकाकडे जाऊया. यस मध्यंतरानंतर जाऊ. बाकीचे जाऊ द्या. चला उचला. बाकीच्यांना जाऊ द्या. बाकीच्या चिठ्ठ्या जाऊ द्या. बाकीच्यांना राहू द्या. मॅच बघायचे आपल्याला. 28 धावा. खरोखर आहे, आठवण करून दिली समीर तुम्ही. या दर्दी क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया ज्यांच्यामुळे ही स्पर्धा चालू आहे. खरं म्हणायला गेलं तर प्रेक्षक वर्ग आपला मायबाप आहे. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर कडून. 28. 4 ओव्हरचा सामना. मनसेचं वर्धापन दिन सोहळा 9 तारखेला. लॉंग ऑफला फिल्डर हातातून चेंडू निसटलाय. फेक इथे झाले आणि विकेट कीपर पर्यंत साधा थ्रो फलंदाज बाद. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 29 वर. 29. समाप्त झाला 29. आणि ज्या खेळाडूमुळे आज आत्ताच्या घडीला अगदी 29. हा तिकडे अपडेट होतील. झाले. मंगेश कोळंबे नवीन बॅटर. 6 बॉल 6 विकेट घेतल्या होत्या वडवलेला विश्वास ठाणगे यांनी. आम्ही त्याचे साक्षीदार होतो. फक्त तेव्हा YouTube पाहिजे होती म्हणजे अजूनही व्हिडिओ असते त्यांची. लास्ट ओव्हर. प्रयत्न करतोय वैभव थेर. मागे आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक. चांगलं जजमेंट होतं. काय त्याने प्रयत्न केलेत पा. एकदा टाळा होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. जबरदस्त प्रयत्न फक्त आपल्या गावासाठी. केलेले प्रयत्न. गाव च नाव मोठं झालं पाहिजे म्हणून हे प्रयत्न होते या खेळाडूचे.
चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला. तर 33 वरती 33. हा चेंडू खाली राहिला. पहा उद्याचे सर्व संघ लवकर या, कारण उद्या 8 मॅचेस आहेत. विनंती आहे लवकरात लवकर चालू करायचे. ओमकार, निकेश, अक्षय. आणखी एक इथे चांगला चेंडू गोलंदाजीसाठी ज्ञानेश्वर देशमुख. याच गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये देखील फार कमी धाबा दिल्या होत्या, 2च दिल्या होत्या. 33 धाबा 33. सर्व संघांना संपर्क करून ठेवा आताच. निकेश राऊत, ओमकार, त्याचबरोबर अक्षय. कारण उद्या 8 मॅचेस आहेत. उद्या कर्जत विरोधात खालापूरचा सामना देखील आपण 5 ओव्हरचाच घेणार आहोत. त्यांना 1.5 तास लागतो. बॅटची कडा आणि इथे झेल सुटणार नाही. त्यांनी डाईव्ह मारली होती. पहा थोडं ॲग्रेशन दाखवत असताना, कारण खूपच चांगला प्रयत्न त्याने केला होता. चांगला झेल त्याने घेतला वैभव थेरचा. तर डीजे मास्टरकडे देखील अगदी गाण्यांचं कलेक्शन मोठं आहे. म्हणजे आता आणखी गाणी ऐकायला मिळतील. कुणाल घरात गेला का घरी? कुणाल ठाणगे. Catch it was the call. Again it's out. फलंदाज बाद. संघ चांदईची धावसंख्या ती मात्र 33. दरवर्षी हा संघ कर्जत तालुक्यापेक्षा इतर तालुक्यांमध्ये जाऊन एक वेगळी दहशत तयार करतो. कधी कधी प्रश्न पडतो हा संघ जेव्हा तालुक्यात खेळतो तेव्हा, की हाच का तो संघ जो बाहेर जाऊन एवढी पारितोषिकं पटकावतो. सातत्याने या कर्जत क्रिकेटच्या पटलावरती आपलं अधिराज्य गाजवायचं काम जे हनुमान कळंबोली संघाने नेहमीच केलंय. 33 धाबा. यॉर्कर बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट केले. 2 धाबा. धावफलक 35-35. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचे तो जय हनुमान कळंबोली संघाला. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईच्या विरोधात. 4 ओव्हर 36 धावा. कॅमेरामध्ये तुम्ही यस कैद केले आमच्या कॅमेरामनने. स्क्रीनवरती आहेत आमचे ज्युनियर भैरवनाथ क्रिकेट संघ गारफोलीचे सर्व खेळाडू. हा ज्युनियर टीम आहे. ज्युनियर टीम त्यांनी डायरेक्ट निकेश राऊत यांना चॅलेंज दिलंय की आमच्या समोर एक मॅच खेळा तुम्ही, आम्ही तुम्हाला हरवू शकतो. पहा किती कॉन्फिडन्स आहे त्यांना. ऋग्वेद आहे का तो? ऋग्वेद. भार्गव मोदक डबल बिर्याणी स्पेशलिस्ट. 36 4 ओव्हर मध्ये 36. आणि पारितोषिक कोणाचं होतं? संदीप. ते पारितोषिक सुपूर्द केलं का त्या भाग्यवान विजेत्याला? यस केलेलं आहे. उद्या ठीक लवकर या. सर्व संघांना आम्ही सूचित करतोय. आदरणीय जितूभाई पाटील यांची स्पर्धा. पहा टी शर्ट देखील त्याने घातलाय. दुसऱ्याला दिली का?
4 ओव्हर धावसंख्या ती मात्र 35-36 धावा करायच्यात. 9ची सरासरी आहे. लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि मासला लगेच सुरुवात करा. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड. रायगड जिल्ह्यात पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. 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 छत्तीस धावसंख्येची गरज आहे कळंबोली संघाला. या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मेडिकवर हॉस्पिटलने खूप मदत दिलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की दुखापतग्रस्त खेळाडूला इथे उपचार करत असताना मेडिकवर हॉस्पिटल तुमचे खूप खूप आभारी आम्ही आहोत. पहिलाच बॉल आणि या बॉल वरती येते ती एक धाव. संतोष घारे आणि दशरथ देशमुख ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे आणि पहिला गोलंदाज आहे तो ऋतिक. छत्तीस धावा कळंबोली संघाला जमा करायचे आहेत. एक चांगलं बॅटल, चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. या वेळेला ड्राईव्हचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका जमिनीला घरंगळत जातोय डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. मंगेश या क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं दशरथ स्वतःचं खातं खोलतायत आणि संघाची एकूण धावसंख्या होती ती 3.
शेवटपर्यंत वेट केलं, तदनंतर बॉलला मात्र पाठीमागच्या बाजूला ड्रॅग केलं, ओढलं. फाईन लेग सीमारेषेच्या जवळ जाणारा हा चौकार येतोय दशरथ देशमुखच्या बॅटमधून. एक सिनियर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि ऋतिक सारख्या एका चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट त्याने एक चांगला फटका खेचला पाठीमागच्या बाजूला. 7 धावा धावफलकावरती लागल्या. चांगला बॉल बॅट अँड पॅडच्या मधून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. दशरथ आणि ऋतिक मध्ये बॅटल आणि या वेळेला इनसाइड आउटचा फटका फसलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद होत आहेत ते दशरथ. पहिला धक्का प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. दशरथ बाद झालेत आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋषी. प्रति षटक 9च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ऋषी मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऋषी देशमुख चांगली गोलंदाजी ऋतिक करत असताना आणि हा झेल मात्र मिस केलाय. फार जोरात या ठिकाणी अपील करण्याचा प्रयत्न होता आणि तेवढ्यामध्ये यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटला. स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे यंग हँडसम आणि चार्मिंग पर्सनॅलिटी वेदांत राऊत यांना खरं तर आपण स्क्रीनवरती पाहतोय. वेदांत राऊत बीकॉमचं शिक्षण घेतात, पायथॉनचे क्लासेस करतायत, जिमची फार आवड आहे आणि मिळालेल्या वेळामध्ये ते स्वतः स्कॅल्पिंग करतात. प्रोफेशनल ट्रेडर पण आहेत, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात. ते वेदांत राऊत यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 7. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. आतिश कोळंबे एक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू समोर आहे. तो फलंदाज संतोष घारे एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे, चांगला अनुभव आहे. 2 मोठ्या खेळाडूंच्या मध्ये आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. या वेळेला परफेक्ट डिलिव्हरी, गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि बाद व्हावं लागणार ते संतोष घारेंना. आणि मिडल समच्या अगदी मधोमध टाकलेला हा यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि तदनंतर सेलिब्रेशन बरंच काही सांगून गेलं या विकेटचं महत्व चांदई संघासाठी. ज्ञानेश्वर हिलम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु 2 बॅट्समन आउट झाले. टीमचा स्कोर आहे 7. सलामीची जोडी आता परतली आहे आणि येणाऱ्या 17 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. कोशाणे एंडकडून गोलंदाजी करतोय तो आतिश. ड्राईव्ह केलाय कॉपीबॉक्स स्टाईलनं समोरच्या रिजन मध्ये.
एकच धाव मिळणार. एक शांत क्रिकेट. हवेमध्ये गारबा आता जाणवायला सुरुवात झाली आहे. तापमान थोडंसं कमी होतंय आणि आता मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार. या अगोदर अतिशय चांगले चुरशीचे सामने खरं तर आपण पाहिले, अनुभवले आजच्या या रात्रीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. फटका फसलाय हवेत. झेल होण्याची शक्यता. झेल मात्र मिस केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती चांगली आहे. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या दोन फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि या दोन धावांच्या मदतीनं टीमचा स्कोर झालाय तो 11. 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. पंचवीस धावांची अजूनही गरज आहे. चांगला फटका आहे. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्वतःची विकेट वाचवण्यासाठी, खर तर स्वतःच्या गावासाठी हा धावला. जीवाच्या आकांतानं धावला होता. पुनश्च एकदा तीच गती पाहायला मिळाली आणि 2 धावांच्या मदतीनं टीमचा स्कोर होतोय 13. 14 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मनसे रायगड चषक 2024 या स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमध्ये रंगलं जातंय. फार चांगला सामना. चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. 13 चेंडू आणि 23 या धावसंख्येची गरज आहे. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये आतिश कोळंबेनं धावा खर्च केल्यात त्या 6. यावेळेला मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका क्लिअर करतोय सीमारेषा आणि मोक्याच्या क्षणाला फलंदाज ठोकतोय षटकार. धावफलकावरती लागल्या चेंडू योगेश मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळणार. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 19. आता 17 धावा करायच्या आहेत त्या कळंबोली संघाला. फार चांगली मॅच. प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना. एक एन्जॉय खरं तर एंटरटेन करणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मनसे रायगड चषक 2024च्या या मॅच मध्ये. वैभव गोलंदाजीला आलाय. स्वतः संघाचा कॅप्टन आहे, सेनापती आहे. लढण्यासाठी तो तयार झाला आपल्या श्री 11 जयशंकर चांदई संघाकडून. आणि समोर आहे जय हनुमान कळंबोली संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर हिलम. या वेळेला ताकदीचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक आहे. उडी मारून बॉलला हातामध्ये घेतोय. झेल टिपला जातोय आणि आणखीन एक फलंदाज, तिसरा फलंदाज होतोय बाद. पण पाहिलं एक दर्जेदार झेल टिपला गेला. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ 1 फुटाच्या अंतरावरती क्षेत्ररक्षक उभा होता. त्यानं उडी मारली मंगेशनं आणि दर्जेदार झेल
टिपला तो ज्ञानेश्वरचा. मैदानामध्ये ऋषी देशमुख आहे, वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि नवीन बॅट्समन योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. वैभव स्वतः कॅप्टन आहे, सेनापती आहे, संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुढे आलाय. स्वतःच्या हातामध्ये निर्णायक षटकाची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे आणि समोर आहे तो योगेश. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट सातत्यानं पाहिलंय, परंतु आता 17 धावा कराव्या लागणार. वैभवचा चांगला बॉल, यावेळेला झेल होण्याची शक्यता. झेल घेतला जातोय, नितेश झेलला कॅरी करतोय आणि लगातार 2 बॉलवरती 2 धक्के बसतायत. ते जे अनुमान कळंबोली संघाला. अगदी गाणं पण चांगलं वाजवलं. प्रेझेन्स ऑफ माइंड फार चांगलं आहे आमच्या डीजे ऑपरेटरचं. डीजे अल्पेश कडू आमचे डीजे ऑपरेटर आहेत. वाट लावली आहे या 2 बॉलवरती. ती गोलंदाज वैभवनं विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो अक्षय. 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. अर्धी लढाई जिंकली आहे, अर्धी लढाई जिंकायची दोन्ही संघांना. 10 बॉलमध्ये 17 धावा केल्या तर कळंबोली संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आणि या 17 धावा रोखाव्या लागणार. चांदई संघाला पुढे जायचं असेल तर फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलाय. गोटी नेम टिपता आला नाहीये, परंतु 1 धाव कंप्लीट केली आहे. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. ऋषी देशमुख एक षटकार ठोकलाय. 2 वेळा 2 धावा या फलंदाजानं घेतले. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय आणि या खेळाडूवरती सगळ्यांची नजर असेल. 9 चेंडू 16 धावा. नऊ चेंडू आणि 16 धावा. चांगला चेंडू या वेळेला शरीरावरती आदळला. 1 धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईचा इशारा आलाय पानसरे सरांकडून आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 21. 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. कमबॅक वैभव थेरनं या मॅच मध्ये पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला. शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला होता बॅट्समन ऋषीच्या बॅटमधून. सामना थोडासा इझी झाला होता, परंतु आता इझी करण्याचं काम करतोय तो वैभव. काय गोलंदाजी होती, दर्जेदार डॉमिनेट करतोय. मागच्या मॅच मध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला होता वैभव. महागडी गोलंदाजी त्याची पाहिली होती, परंतु आता मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी करतोय. फलंदाजांना मोठे फटके मारू देत नाही वैभव आणि 7 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि या षटकामध्ये केवळ धाव खर्च केली ती 1. 2 महत्वाच्या विकेट मिळाल्या. दुसरी धाव आली ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि भेदक अशी गोलंदाजी, तिखट असा मारा आपल्याला पाहायला मिळाला तो वैभवचा. कर्णधारानं स्वतःकडे षटक घेतलं आणि सुरुवातीपासून आक्रमण गोलंदाजीतून केलं आणि 6 चेंडू आता शिल्लक असतील. 15 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे असं वाटलं होतं. कळंबोली संघासाठी सामना इझी आहे, सोप्पा आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं कठीण आहे हे पुनश्च एकदा या मैदानावरती सिद्ध केलं. वैभवनं दमदार अशी कामगिरी केली आणि त्याच्या जोरावरती थोडीशी वरचढ मजबूत बाजू पाहायला मिळते ती गोलंदाजी करणाऱ्या श्री 11 जयशंकर चांदई संघाची. 6 चेंडू 15 धावा. एखाद मोठा फटका या मॅच मध्ये बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो.
या मॅच मध्ये बरंच काही घडवू शकतो कळंबोली संघासाठी आणि जर विकेट मिळाली, 1-2 डॉट बॉल आले तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णपणे संधी असेल. 6 चेंडू 15 धावा. कोशाने एंड कडून आलाय तो गोलंदाज मंगेश. हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. मंगेशच्या विरोधामध्ये फलंदाज उभा आहे तो ऋषी. ऋषी हिरो ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी होती. मागच्या चेंडूची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. या 2 बॉलवरती मंगेश कोळंबे मात्र हिरो ठरलाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. ऋषीच्या बॅटमधून मोठे फटके येणार का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये. परंतु चांगली गोलंदाजी. जास्त बाहेर तोच एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न मात्र फसला. 1 धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये आली आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जर 13 धावा कळंबोली संघाने जमा केल्या तर सुपर ओव्हर मात्र पाहायला मिळणार. स्कोर बरोबरीत मध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा नियम. महेशच्या विरोधामध्ये ऋषी. चांगला चेंडू अपील केलं होतं. विकेट मिसिंग असल्याचा दावा. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील नशिबामध्ये होती. 3 चेंडू शिल्लक असतील आता आणि या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. एकूण धावा संख्या झाली आहे ती 24. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकार किंवा 3 चौकार मारावे लागणार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि जर 2 चेंडू चांगले टाकले तर सामना चांदई संघासाठी खुला असेल. ऋषी या मॅच मध्ये हिरो ठरणार का की विलन, हे मात्र बघणं गरजेचं असेल. आणि दुसऱ्या बाजूनं मंगेश दर्जेदार गोलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांपासून त्यांना लांब ठेवलंय ते कळंबोली संघाच्या फलंदाजांना. ऋषीनं चांगला खेळ केलाय. मॅच मध्ये विजयाच्या आशा जिवंत ठेवल्यात, परंतु त्या शेवटपर्यंत नेणार का की त्यांना रोखणार. हा फुलटा समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो प्रॉपर आलाय आणि बाउंड्री लाईन वरून पॅरलल थ्रो देत असताना तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र रेफर करण्यात आलाय. अतिशय महत्वाचा हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. धाव जर कंप्लीट झाली तर 2 चेंडू 10 धावांचं समीकरण ऋषीकडे स्ट्राईक असेल आणि जर बाद असेल तर नवीन बॅट्समन क्रीज वरती येईल आणि 2 चेंडू 11 धावांचं समीकरण असेल. नॉट आउट आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. निर्णायक चेंडू. सामन्याचं भवितव्य, कळंबोली संघाचं अस्तित्व टिकणार की गोलंदाजी करणाऱ्या चांदई संघाचं अस्तित्व टिकणार, हे ठरवणारा हा निर्णायक चेंडू. ऋषी हिरो ठरणार की गोलंदाज मंगेश हिरो ठरणार, हे ठरवणारा हा निर्णायक चेंडू. 2 चेंडू 10 धावा. झेल घेतला जातोय आणि या ठिकाणी संपतोय तो फलंदाज ऋषीचा खेळ. खंडेरा
आणि खेळाडू त्या ठिकाणी उभे आहेत. टॉससाठी सगळी टीम टॉस बॉक्सच्या जवळ आली आहे आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ आता भोपू वाजायला लागलेत आणि उद्या जास्त प्रमाणामध्ये हा आवाज खरं तर कर्जत खालापूर जी शो मॅच होणार आहे, एक्झिबिशन मॅच होणार आहे, त्यावेळेला हे भोपूचा आवाज मैदानाच्या सभोवताली उद्या आपल्याला ऐकायला मिळणार. कारण बऱ्याच ठिकाणी उद्या श्री क्षेत्र शंकर मंदिराजवळ यात्रा असतील, बऱ्याच तालुक्यांमध्ये बऱ्याच गावांमध्ये उद्या जागोजागी या यात्रा आपल्याला पाहायला मिळणार. आणि चांदईचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्याकडून मात्र आता आवाज वाढत चाललाय. आणि सामना जिंकला. व्हॉट अ फाईट, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग एफर्ट्स. आणि ही मॅच जिंकली आहे, हा सामना जिंकलाय तो श्री 11 जयशंकर चांदई संघानं. हार्दिक अभिनंदन. कर्णधारांना टॉस साठी लगेच या आणि कळंबोली संघाचं देखील आभार. क्वार्टर फायनलची दुसरी मॅच ढवळेपाडा आणि त्यांचा विपक्ष असेल तो चांदई संघ.